ए कंजूस, माताजी आजकाल कोणी पैसेच देत नाहीये. ए म्हाताऱ्या, काल रात्री मला एक सुटकेस सापडली, त्यात 1.5 करोड होते. काय? 1.5 करोड रुपये? होय. एवढ्या पैशांबद्दल ऑफिस मध्ये बोलायला पाहिजे. पण मला सांग, इतके पैसे आले कुठून आणि गेले कुठे? अरे सीआयडी वाल्यानं त्या काळ्या धनाबद्दल समजलं. मी सुटकेस घेऊन पळतच होतो आणि अचानक एका कुत्र्याने माझ्यावर गरम पाण्याचा फवारा सोडला आणि माझी झोप उडाली. अरे थोबाड बंद कर येड्या. गरीब माणसांच्या भावना जाग्या होतात ना. आता गपचूप आपला कटोरा हातात पकडून भीक माग. परमेश्वरा दे दे. ओ, हे तर तेच दानशूर साहेब आहेत. अहो साहेब, आज तुम्ही इथे कसं काय आला? ए म्हाताऱ्या, मी म्हणलो होतं ना परत पैसे मागायला येईल. काय रे, आई बाबा ओरडले म्हणून पैसे परत घ्यायला आलास की काय? हे बघ, जे काही पैसे आणि सामान इथे दिलं जातं ते परत मिळण्याची गॅरंटी नाहीये. जा इथून. वय वय, नो एक्सचेंज, नो रिफंड, ओनली इनकमिंग, नो आउट गोइंग. यू गॉट इट? 10 रुपीज पुट इट, नाउ गेट आउट. मी इथे माझे पैसे मागायला नाही आलोय. तर मग मला पण तुमच्यासोबत भीक मागायची आहे. तुला आमच्यासोबत भीक मागायची आहे का? अरे 1 करोडपती लोक इथे भीक आणि नवस यासाठी मागायला येतात, जेणेकरून त्यांचा एखादा मोठा आजार बरा अरे व्हावा. मग माझा नमस्कार नाही पूर्ण होत. अरे याचा आजार सिरियस असेल. असं नको व्हायला की आपल्याला आपल्या कमीमधून याला पैसे द्यावे लागतील. तू पण याच्यापासून जपून राहा. बरोबर आहे तुझं. हे बघ, नो फ्लॅशबॅक, लगेच ड्युटी जॉईन कर. हे घे तुझा अपॉइंटमेंट लेटर. बस. चल बस. ए नवाबाची अवला, तू म्हणत असशील तर मखमली सोफा आणतो तुझ्यासाठी. तुझा थोवाड दाखव. आता भन्साली इथं येईल आणि तुला आपल्या फिल्मचा हिरो बनवल. आमच्यासारखा बन जरा, तरच लोक येऊन तुला पण पैसे द्यायला लागतील. ओ कुबेर, मेकअप किट काढ. अरे वा, कमाल आहे. मी तर मेकअप आर्टिस्ट व्हायला पाहिजे. जास्त चांगलं नको करूच, नाही तर आपला पत्ता कळ. तोंड बंद कर रे तुझा. आता बनलास भिकारी. काय हे सगळे मला रोज लावावं लागेल? अरे नाही नाही नाही, फक्त 2-3 दिवस लावायचं. त्यानंतर तुझा चेहरा आपोआपच तसा दिसायला लागेल. ते काय ना की आपल्या पहिल्या पिक्चर मध्ये हिरो एकदम बेकार दिसतो. एकदा का पिक्चर हिट झाला की मग लोकांना तो चिकणा वाटायला लागतो. एकदा का तू हे समजा नीट शिकलास ना, तर मग अख्खं जगच काय, बॉसला पण तू मूर्ख बनवशील. अरे भीक मागणं काय साधं सुद्धा काम नाही, खूप एक्सपिरियन्स लागतो त्याला. तू काम सुरू कर. चल म्हाताऱ्या, तुला भीक मागता येतं का? धन्यवाद हा भाऊ. लेसन 1, कधी मंदिरात जाणाऱ्या लोकांना भिकेसाठी त्रास द्यायचा नाही. आधी त्यांना स्वतःसाठी परमेश्वराकडे भीक मागू दे, त्यानंतर मग तू तुझ्यासाठी भीक माग. याच्या मागची सायकोलॉजी ऐक. असं असं काय समजलं नाही का? अशी जी आहे ती त्यांची पद्धत आहे आणि अशी जी आहे ती आपली पद्धत. चल जरा आता भीक मागून दाखव. चल बोल. आई हॅलो हिरो, नुसतं बघून भीक नाही मिळत, इमोशन आणि इमोशन. ए माई असं नाही रे, माई. ए माई, ताई. ताई. बघ, त्रास दिसायला पाहिजे, असं वाटायला पाहिजे की तुझी गर्लफ्रेंड तुला सोडून गेली. ताई, ताई द्या ना. ए माई, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. द्या ना. हॅलो, मोठा भिकारी तर तू आहेस. ए प्रॅक्टिस प्रॅक्टिस. ए माई, ताई. त्रास कोणीतरी द्या, सकाळपासून उपाशी आहे. ए माई द्या ना. जाऊ ना ताई. बिर्याणी खायची. कोणीतरी चायनीज तरी द्या. हो ताई. हॅलो राजेश. सिद्धू, आई त्यांची तब्येत अजिबात सुधारली नाहीये आणि गेल्या काही दिवसांपासून तर त्यांना खूप ताप सुद्धा येतोय. तू कुठे आहेस सिद्धू? सिद्धू, सिद्धू.
सॉरी. हॅलो. नाही, मी ना बिंदू बोलतीये. हा फोन ज्यांचा आहे ते इथे रस्त्यात बेशुद्ध पडलेत. रिसेंट नंबर पाहून तुम्हाला कॉल केला. इथे क्लॉक टॉवरच्या समोरच आहे मी, आणि इथे जवळच एक वाईन स्टोअर पण आहे. अगं बिंदू, तू इथे काय करतेस? काय नाही गाई, हे बघ ना, कोणीतरी इथे बेशुद्ध पडलंय. यांची पण फॅमिली असेल ना. यांना काही झालं तर? हे बघ, मुलांसाठी पुस्तकं घेऊन चालले होते. मुले पण वाट पाहत असतील. तू लोकांकडे भिक्षा मागायचीस, थोडे स्वतःसाठी ठेव आणि बाकीचे उरलेले पैसे दररोज परमेश्वराला अर्पण कर. सर भीक द्या ना. आधी तू दे ना. सर मी स्वतः गरीब आहे. सर थोडे पैसे द्या. आधी तू दे ना, त्यानंतर मी देईन. माझ्याकडे देण्यासारखं काही नाहीये सर. खोटं नको बोलूस. तुझे ओठ तर गुलाबासारखे आहेत. सर. काय रे? सॉरी. अरे सिद्धू, इंग्रज आले. डॉलर मिळतील, डॉलर. ये ये. थँक्यू फॉर युअर काइंडनेस. पैसे मिळाले ना, गप्प बस. आता त्यांच्या बरोबर जायचंय का? नाही, मी तर थँक्यू. अरे या इंग्रजांनी आपल्याला खूप लुटलंय रे. थँक्यू काय बोलतोयस? माग अजून. गिरिजा, काय रे? ऐक, मी डॉलर घेऊन आलो या. डॉलर? $25. मी माझं कमिशन कापलंय, बाकीचे पैसे घे. 1 2 3 4 5 6. हे घे तुझ्या वाटणीचं $300. आणि माझं 600. हे घे. मला एक शर्ट विकत घ्यायचं. याला खूप घाण वास येतोय. ये बघ, हे माझं शॉप आहे. कोणत्याही मॉल पेक्षा कमी नाही. हे बघ माझं शोरूम. तुला कपडे पाहिजे ना? हे बघ, सगळे एकापेक्षा एक आहेत. तुझी साईज काय? माझी साईज तर. हे बघ भावा, तुला शर्ट घालून कुठल्या ऑफिसला जायचंय? भीकच तर मागायची ना. आणि ऐक, जास्त स्मार्ट दिसशील ना तर भीक नाही मिळणार. मग काय करशील? वास आला ना तर असं मारायचं. पण आपण जे काम करतो ते. अरे एक सांग मला, तुला काय वाटतं आपल्या कामाबद्दल? तुला काय वाटतं आपण अख्खा दिवस अख्खी रात्र फक्त 2 चिल्लर मिळवायला इतकी मेहनत करायची का रस्त्यावर? आता कोणी डॉक्टर आहे याचा अर्थ असा तर नाही की तो दिवसभर आपल्या पेशंटला सुया टोचत राहील. समजून घ्यायचा प्रयत्न कर बाबा. जसं 8 तास नोकरी केल्यानंतर कोणी आपल्या घरी जातं, कोणी पिण्यासाठी बार मध्ये जातं, आणि कोणी मुली बरोबर डेटवर जातं. अगदी तसंच आपल्या भिकाऱ्यांनाही आयुष्य आहे. 8 तासानंतर आपलं पण पर्सनल लाईफ सुरू होतं बाबा. भावा, माझी नजर सांगते हा शर्ट तुला अगदी बरोबर होईल. नाही झाला तर परत कर मला. मी कुठे पळून चाललोय? थँक्यू. बाई सोफ्यावर. नाही ठीक आहे. मी काय तुला इज्जत बिज्जत नाही देत. बस याच्यावर बसून असा हल्लास ना तर इस्त्री होईल कपड्याला. आणि हो, आपल्या ऑफिसला हे कपडे घालून जाऊ नकोस. एक कवडी पण नाही मिळणार. तुला जर भीक पाहिजे असेल ना, आंखे पिक्चर सारखा आंधळा हो, नाहीतर शोलेतल्या ठाकूर सारखा पांगळा. ऍटलीस्ट अंगाचा कुठला ना कुठला पार्ट तुटलेला पाहिजे. कमीत कमी माझ्यासारखं. हे बघ. हो ठीक आहे. शर्टाचे किती झाले? एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला पैसे देतो का? तू भाऊ आहेस रे माझा. आय एम सो सॉरी. ते मी एक माशी मारायचा प्रयत्न करत होते, पण चुकून तुमच्याच थोबाडीत मारली. ही बघा माशी. इट्स ओके. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. नो प्रॉब्लेम. सर, मैं
अजून तुमचे हात नाही धुतले? तुम्ही गेल्यानंतर मला तशाही माशाच मारायच्या आहेत ना, झोपायच्या आधी धुईन. काय म्हणालात? काय नाही सर, तुम्ही मेन्यू बघा तोपर्यंत मी हात धुवून येते. ओके. एक्सक्यूज मी. हा. येस. 1 मिनी व्हेज पिझ्झा. ओके सर. गर्ल्स, कस्टमर कस्टमर कस्टमर. मम्मी, ऍट लास्ट एक कस्टमर आलाच. येस येस येस. ओके ठीक आहे, मी कामाला लागते. तुला माहितीये, मी नवस बोलले होते की जर आज कस्टमर आले तर मी देवाला 100 रुपये दान करेन. जा मग पटकन. मी पेटी टाकून आले. काय झालं, इतकी का ओरडतेस? त्या कंजूसने ऑर्डर केलाय 75 रुपयांचा छोटासा पिझ्झा आणि तू तर इथे देवाला 100 रुपये दान म्हणून अर्पण केलेस. ओके 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 ओके. भले एकच का असे ना, आपल्याकडे कस्टमर तरी आहे ना. चला चला कामाला लागा, चला क्विक. अरे आता काय करायचं, बॉस पण आपल्याला असंच लटकवून गेलाय ना. आपल्याकडे तर 1 रुपया सुद्धा नाही उरलेला. जीन माझी वाट बघत असेल. भाई तू गौरीला पाठवलं का? ती काय फक्त तुझ्यासाठी असते का? म्हणजे अरे जीन दारू बद्दल बोलतोय मी. जरा तिकडे बघ ना. छोट्या, जर तुझ्याकडे 100 रुपये असतील तर देवाला किती रुपये चढवशील? माझ्याकडे 1 लाख रुपये असले ना तरी 1 रुपयात चढवेन. आणि याने देवाला 500 रुपये अर्पण केलेत. हा खूपच श्रीमंत असणार. नक्कीच याच्या खिशात खूप माल आहे. चल 1000 रुपये काढ. 1000 रुपये? असं का बघतो रे? आम्ही तुझी पूर्ण संपत्ती थोडी मागितली आहे. चल, तुला 10% डिस्काउंट दिला, मग 900 रुपये काढ बच्चा. माझ्याकडे जे पैसे होते ते मी देवाला अर्पण केले. देवाला? सगळे पैसे देवाला दिलेस, मग जेवण काय भीक मागून खाणार आहेस? हो सर. तू आम्हाला चमन चार्ली समजतो काय? थोपड्याचा मेकअप करू काय? चल पैसे काढ. सर मी खरं सांगतोय सर, भीक मागून मला जितके पैसे मिळतात त्यातून माझा खर्च चालवतो, बाकीचे देवाला अर्पण करतो. त्याचं काय आहे ना, काल काही विदेशी लोकांनी मला डॉलर दिले होते, तर मग मी त्या पैशातून एक शर्ट घेतलं आणि बाकीचे जे पैसे. आमच्या समोर फालतू बडबडायचं नाही काय? बघताय काय? डॉलर पाऊंड जेवढे असतील काढा याच्याकडून. सर मी खरं सांगतोय सर. सर माझ्याकडे पैसे नाहीये सर. सर भाई, त्याच्याकडे पैसे तर नाहीयेत, पण एक कडक फोटो मिळाला. सॉलिड कडक मला तो फोटो परत द्या. बघू दे जरा. वा 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 वा, काय माल आहे. चुकला रे भाऊ, चुकला रे भाऊ.
ओळखीच्या माणसाची पंग घेतला वाटतं. लक्षात ठेव. आई, चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.